धनुराशीसाठी समजा 2026च्या हिशोबाने तुम्ही म्हणतात का की ऑलरेडी ह्यांना 2.5 वर्षामधले हे जे पहिलं वर्ष त्यांनी मार्च 2026 पर्यंत त्यांनी 1 वर्ष भोगलेलं आहे. तर ढय्यामधले तर हे 8 महिने ते 9 महिने जे त्यांनी उपभोगलेले आहेत शनी महाराजांच्या कृपेने ते अतिशय शुभ प्रमाणातच आहेत. अगदी काहींनाच खूप कर्ज असेल तर त्यांना त्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे. पण सुरुवात आहे त्यांची, कामाची सुरुवात झाली, चलन यायला सुरुवात झालं. जो बेरोजगार होता त्याला रोजगार मिळाला. यापर्यंत या पद्धतीने शनी महाराजांनी फळ त्यांना दिले चतुर्थ भावात आल्यापासून, म्हणजे 30 मार्च 2025 पासून. आता नेक्स्ट इयर ते त्याच राशीला राहणार आहेत, त्याच ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे त्यांची ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जाईल त्या ठिकाणी त्यांना फळ मिळणार आहे. म्हणजे जसे वास्तुतज्ञ काही आहेत मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये काम करतायत, वास्तुशास्त्रामध्ये काम करतायत, ऑकल्टमध्ये, तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला विशेष संधीचा काळ शनी महाराजांच्या कृपेने येतो. कारण चतुर्थ भाव हे या क्षेत्राचंच आहे. त्यामुळं तिथे त्यांना नामांकन प्राप्त होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थ भावातले शनी महाराज जेव्हा तिसऱ्या दृष्टीने 6व्या घराला पाहतात त्यावेळेस तुम्हाला जमीन खरेदीचे योग आणतात. आणि जो वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये जाऊ पाहतोय, पदार्पण करू पाहतोय, त्यांनी नक्की करावं. त्यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे. नवीन लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, तुमची माहिती देऊ शकता, चांगलं काम तुम्ही करू शकता. या पद्धतीने त्यांना चांगलं आहे.